महाराष्ट्र न्यूज 24 मध्ये आपले स्वागत आहे. सोलापूर शहरात पुन्हा एकदा बेकायदेशीर गुटखा आणि मटका व्यवसाय जोर धरताना दिसत आहे. शहरातील तब्बल 7 पोलीस स्टेशन हद्दीत खुलेआम गुटखा विक्री आणि मटका बाजार सुरू असल्याचा नागरिकांमध्ये रंगत आहे. विशेष म्हणजे सोलापुरातील प्रमुख आणि गजबजलेल्या कुंभारवेस परिसरात दिवसाढवळ्या बिनधास्तपणे गुटखा विक्री तसेच मटका व्यवसाय सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या अवैध व्यवसायामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. शाळा कॉलेज परिसरातही सहजपणे गुटखा उपलब्ध होत असल्याने युवकांचे भविष्य धोक्यात येत आहे. दुसरीकडे मटका जुगारामुळे अनेक सामान्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कोलमडत चालली आहे. रोजंदारी करणारे नागरिक झटपट पैशाच्या मोहात अडकून कर्जबाजारी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गुटखा विक्रेते आणि मटका चालक यांना आता कायद्याची कोणतीही भीती उरलेली नाही. काही ठिकाणी खुलेआम पानटपऱ्यांवर गुटखा विक्री होत असून रात्री उशिरापर्यंत मटका बाजार रंगत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सोलापूर हे शांततेचे शहर म्हणून ओळखले जाते. अशा परिस्थितीत शहराची प्रतिमा मलिन करणाऱ्या या बेकायदेशीर व्यवसायावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवून गुटखा माफिया आणि मटका चालकांवर कठोर कारवाई करावी. तसेच युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठी जनजागृती मोहीमही राबविण्याची गरज आहे. शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देऊन संबंधितांवर कठोर पावले उचलावीत अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन काय कारवाई करणार? गुटखा आणि मटका व्यवसायावर लगाम लागणार का? आणि तरुण पिढीला या विळख्यातून मुक्त करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशाच ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24.